मंजिरी, मला चांगलंच माहिती आहे की रुद्रकेतूंचा मृतदेह तुझ्याकडेच आहे. रुद्रकेतूचा मृतदेह? काय बोलतेस तू अंबिका? नाटक करू नकोस. नाटक? नाटक माणसं करतात ग. रुद्रकेतूचा मृतदेह माझ्याकडे आहे, म्हणजे होता, पण मी आता तो नष्ट केलाय. हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये, पण ही अशी नाही ऐकणार. हिला घाबरवायला हवं. काय झालं? चेहरा का पडला? अगं काळजी करू नकोस, मी तुला कधीच नष्ट करणार नाहीये. मंजिरी, मला वाटलं होतं तू धूर्तयस, पण तू तर मूर्ख निघालीस ग. तू ज्याला रुद्रकेतूचा मृतदेह समजत होतीस तो केवळ एक मायावी आभास होता. तो कधीच नष्ट होऊ शकत नाही. आणि आतापर्यंत तर तो नाहीसाही झाला असेल. अंबिका, तू विसरलीस का की तू सुद्धा एक माणूस नाहीयेस? मग नाटक का करतेस? चल, मी मान्य करते की रुद्रकेतूचा देह माझ्याकडे आहे, पण मी आता तो नष्ट केलाय आणि तू काहीच करू शकणार नाहीयेस. हा, तू एक गोष्ट करू शकतेस, माझा निरोप मीराला देऊ शकतेस. म्हणजे मी तिच्याशी समोरासमोरच बोलणार होते, पण तू तिला आठवण करून दे की अमावस्या जवळ आली. त्यामुळे आता फालतूचे विचार करणं बंद कर. विसरू नका की वेदा अजूनही तुमच्याकडे आलेली नाहीये. मीरा, मंजिरीने रुद्रकेतूंचा देह कुठेतरी लपवलाय, नष्ट नाही केलाय अजून. काहीतरी आहे जे तिला थांबवत आहे. ताई, तिच्याकडे थांबण्याचं काही कारण नाहीये का? हो, पण तिने देह नष्ट केला याचा काही पुरावा नाहीये ना. पण तो तसाच ठेवलाय याचाही पुरावा नाहीये ना. हो, याचा पुरावा नाहीये, पण पण मला असं वाटतंय अगं. आणि तसंही जर का तिने देह नष्ट केला असताच तर आपल्याला काहीतरी जाणवलं असतं, काहीतरी दिसलं असतं. ताई, आपल्याला फक्त वाटतंय म्हणून आपण थांबवू शकत नाही. आपण अंदाज बांधत राहिलो ना तर सगळं आपल्या हातून निघून जाईल का. मग काय करायचं असं म्हणणं आहे तुझं? ताई, मला असं वाटतंय की सगळ्या शक्यता समोर ठेवायला हव्यात. जसं की जर तो देह मंजिरीने नष्ट केला नसेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे, पण जर नष्ट केला असेल तर काय करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मीरा, कुठे होतीस तू? तुला कधीपासून शोधतोय मी. सांगते, सगळं सांगते. मला सांगा, तुम्ही कुठे होतात? मी तुम्हाला फोन पण केला होता. माझ्याकडे एक अपडेट आहे. काय? मी बंगल्याचा जुना प्लॅन, जुना लेआउट परत बघितला. घराच्या मागच्या बाहेरच्या बाजूला एक पाण्याचं कुंड होतं आणि ते रेनोव्हेशनच्या वेळेस ना बुजवलं गेलं होतं. कदाचित हीच ती सिक्रेट जागा असावी जी आपण शोधतोय. मीरा, त्या पाण्याच्या कुंडाखाली नक्कीच काहीतरी आहे. आपले बाबा तिकडेच असतील. अथर्वना या आत्ता सापडणं हा निव्वळ योगायोग नाहीये. हीच नियती आहे. या सगळ्या आधी आपल्याला आपल्या बाबांना बाहेर काढायला हवं.
नकाशाप्रमाणे पाण्याचे कुंड याच भागात आहे. स्टोर रूम. तुझ्यामुळे मला काय काय करावं लागतंय. फुकटचा वेळ वाया जातोय. रात्र दिवस पहारा द्यावा लागतोय. तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा होतास आणि मेल्यानंतरही राहिलास. इथे तर काहीच नाही. इथे पण विशेष काही मला दिसत नाही. मीरा, फक्त हा पिटारा बाकी आहे. ह्याला बाजूला करून बघूयात एकदा. हो. हे मीरा, ह्या सगळ्यात ना आपला खूप वेळ वाया जातोय ग. हे सगळं मी एका चुटकीसरशी करू शकते, पण अथर्वन समोर मी माझी शक्ती नाही वापरू शकत. त्यांना नाही माहिती आपण असं एकत्र असतो ते. इथे तर काहीच नाही. नॉर्मल फरशी आहे. हो, इथे काहीच नाहीये. जाऊया.